नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहूया। तर या इथे मी हा पेपर डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे। तर 32 साईज आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 8 इंच प्लस 1.5 इंच, म्हणजे किती झाले पहा, 9.5 इंच। मग आपली घडी येणार आहे 9.5। म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत पहा, त्यांना समजत नाही घडी म्हणजे काय। तर छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता। मग तुमची घडी त्यावेळेस इथं किती येणार आहे, 10 इंचाची घडी येणार आहे। या पद्धतीने पहा। आता उंचीचं मार्किंग करून घेऊया। उंची माझ्याकडे जे ब्लाऊज आहे त्याची आहे 12.5, तर तुमची 13.5 सुद्धा असू शकते। जी काही उंची असेल ते घ्या। 12.5 प्लस 1 13.5, अजून एकदा असंच 13.5 इंचावर मार्किंग करून घेऊन पहा एक लाईन ओढून घेऊया। ठीक आहे। तर आता हा आपला असा चौकोन तयार झालेला आहे, तर तो मी आधी कट करून घेते। शोल्डर घेणार आहे। आता इथला सुद्धा मी भाग कट करून काढलेला आहे पहा। तर शोल्डर मी इथे 5 इंच घेणार आहे। असंच अजून एकदा मी 5 इंचावर मार्किंग केलं। मुंडा घ्यायचा आहे 5.5 इथे, एक लाईन ओढून घेऊया। हा झाला आपला मुंडा 5.5, शोल्डर 5। आता इथून ही लाईन ओढून घ्यायची। या लाईनवर आता आपण छातीचं मार्किंग करायचं आहे। तर पहा 8 इंच, चौथा भाग 8 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। 26 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग किती होतो, 6.5। तर त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी मिक्स करून 7.5 वरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे असं जोडून घेऊ। मुंड्याला आकार देऊन घेऊया। पाठीमागचा मुंडा 1.25 इंच, पुढील मुंडा 1.25 इंच। इथं सेंटर करायचं आहे या पूर्ण उंचीचा, अर्धा इंच इथं आतमध्ये आणि अर्धा इंच डाऊन, आणि आकार द्यायचे मुंड्याचे। हा झाला पाठीमागचा। पुढचा मुंडा पहा, इथे 1.25 इंच घ्यायचं, इथून एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि हे 1.25 इंचाचं मार्किंग केलंय यावर आणून जोडायचं असं आणि इथे मिळवायचं। तर या प्रकारे तुम्ही मुंड्याला आकार द्या, काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। 2 इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे। पुढचा गळा 5.5 आहे, अर्धा इंच त्यामध्ये मिक्स करून 6 इंचावरती मार्किंग करायचं। इथे 2.5, पहा, आणि इथे गळ्याला आकार देऊन घेऊ। पाव इंच इथे मी डाऊन केलेलं आहे। क्रॉस पट्टी घेणार आहे 2.5, इकडून ही 2.5, एक लाईन ओढून घ्यायची। आता क्रॉस पट्टीला आकार द्यायला 1.25 इंच वरती एक पॉइंट द्यायचा इथं आणि असा क्रॉस पट्टीला आकार द्यायचा। तर पहा, 1.25 इंचावरती क्रॉस पट्टीला आकार दिल्यामुळे क्रॉस पट्टीचा आकार सुद्धा सुंदर असा दिसतो। 32 मध्ये मी कटोरी घेणार आहे 5, अजून एकदा 5 इंचावर मार्किंग करून घेऊया। ही एक लाईन अशी ओढायची,
गळ्याच्या इथे 1 इंच वरती जायचं आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची आणि असा फक्त कटोरीला राऊंड द्यायचा। तर या ट्रिकमुळे कटोरीचा आकार सुद्धा एकदम छान असा येतो, कुठेही तुमची कटोरी पसरट होणार नाही। आणि पहा, काही मैत्रिणींना इथे कटोरीला आकार दिल्यानंतर इथलं जे अंतर आहे ते कमी होतं, तर ते या ट्रिकने जेव्हा तुम्ही कटोरीला आकार देता तेव्हा इथलं जे अंतर आहे ते खूप कमीही राहत नाही आणि जास्तही राहत नाही। तर या पद्धतीने मी 32 साईजचा कटोरी ब्लाऊजचा डायग्राम तुम्हाला अगदी सविस्तर असा सांगितलेला आहे, अगदी सावकाश असा सांगितलेला आहे। तर आता आपण हे कट करून घेऊया। तर आता आपण इथून कटिंग करून घेऊया। हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आधी कट करायचा आहे। आणि हा सेंटर करून आपण दोन्ही पार्ट सेपरेट करायचे। हा पाठीमागचा भाग जो आहे तो आता आपण बाजूला ठेवूया। आता इथे सर्वात पहिल्यांदा जो पुढचा मुंडा आहे तो मी कट करून काढत आहे। पहा, असं क्रॉस पट्टी आणि आता आपण कटोरी सेपरेट करून घेऊया। मी लास्ट या मापाने ब्लाऊज स्टिच केलेला पूर्ण जो आहे तो दाखवणार आहे। मला स्टिचिंग करायला पहा लगेच ब्लाऊज द्यायचा आहे, त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ जो आहे तो करणार नाही स्टिचिंगचा, पण मी तुम्हाला रेडी ब्लाऊज दाखवेन 32 साईजचा। किती सुंदर असा ब्लाऊज तयार होतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता ही मूळ कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊया। तर ही मूळ कटोरी जी आहे ती आधी आपल्याला आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे। आता इथे पहा, ही कटोरी जी आहे ती 1/2 इंचाने इथे आणि इथे अर्धा इंचाने वाढवायची। दोन्ही बाजूला 1.25 इंच ही कटोरी घ्यायची। तर या साईडला मी 1.25 इंचावरती पॉईंट घेतलेला आहे आणि या साईडला सुद्धा मी 1.25 इंचावरती हा पॉईंट घेतला। आता आकार देऊन घेऊया। पहा, या पद्धतीने छोटी साईज आहे तर 1.25 इंचानेच आपल्याला कटोरी वाढवायची आहे। आता हे जे वाढवलेलं अंतर आहे त्याचा मध्य करून घेऊया। पावणे 8 इंच भरलेलं आहे, तर याचा असं सेंटर करायचा। इकडे 1.25 इंच आहे म्हणजे 1.2 आहे, तर इथं सुद्धा आपण 1.25 इंचच घ्यायचं। आणि असं हे जोडून घ्यायचं। आता ही जी वाढवलेली कटोरी जी आहे ती बरोबर आहे का हे कसं चेक करायचं, तर हा जो साईडचा पार्ट आहे तो असा ठेवायचा। पहा इथे, तर हे साईडचा पार्ट कुठेपर्यंत आहे, इथून ही कटोरी किती एक्स्ट्रा आहे हे पाहूया। कटोरी नेहमी आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा पाहिजे, नाहीतर तुमची कटोरी जी आहे ती कमी पडेल। तर पहा, 1.25 इंच बरोबर आपली कटोरी एक्स्ट्रा आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ड्राफ्टिंग करा, एकदम सुंदर अशी कटोरी तयार होते। तर आता आपण हे कट करून घेऊया। आकार सुद्धा पहा तुम्ही वाढवलेल्या कटोरीचा खूप छान आलेला आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा।
ही कटोरी आपली अशी तयार झालेली आहे. तर आता आपण असा सेंटर करून घेऊ. काही कमी जास्त असेल तर ते कट करून काढू. आता इथे पहा, कमी जास्त काही झालेलंच नाही. टक्स किती घ्यायचा, तर टक्स घ्यायचा आहे 1.25 इंच रुंदीला आणि उंचीला फक्त 2.5 इंच. साईज लहान असल्यामुळे इथे टक्स आपल्याला जास्त घ्यायचा नाही, नाहीतर टोक दिसेल. पहा, या पद्धतीने ही कटोरी आपली 32 साईजची तयार होते. तर पहा, मी अगदी सावकाश असं तुम्हाला समजेल या पद्धतीने सर्व सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.